हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात आणि त्याचबरोबर सगळ्या दारामधल्या कुंड्यांना पाणी देते. सकाळी सकाळी पाणी दिले की झाडं छान फ्रेश टवटवीत राहतात. तीही आपल्यासारखीच, म्हणजे आपण कसं आपल्या घरातले सगळं व्यवस्थित जिथले तिथे असेल तर घरातली स्त्री कशी टवटवीत ताजीतवानी राहते. म्हणजेच काय, ज्या घरातल्या स्त्रीच्या डोळ्यातले अश्रू पुसले जातात, तिच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नये ह्याची काळजी घेतली जाते, तिच्या स्वप्नांना पंख दिले जातात, तिच्या स्वप्नांचा विचार केला जातो ना, त्या घरामध्ये रोज लक्ष्मी अखंड वास करतच असते किंवा लक्ष्मी स्वतःहून तिच्या उंबऱ्यावरती दिवा लावते. हे तितकंच सत्य आहे. म्हणूनच बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी हे येते. ह्या सगळ्या आपल्या काल्पनिक गोष्टी आहेत. ज्या घरामध्ये स्त्री आनंदी असते, ज्या घरामध्ये आई, बहीण, मुलगी, बायको ह्या सगळ्यांचा आदर केला जातो ना, त्यांच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे काही काही गोष्टी आहेत ना, आपण म्हणतो, पण हे आपल्या म्हणजे घराण्यावर सुद्धा अवलंबून असतं. तर असं सकाळी आपल्याला ज्या सवयी लागलेल्या असतात ते केल्याशिवाय करमत नाही. तर सकाळी सकाळी छान अशी तुळशीची पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर सुंदर आणि आकर्षक रांगोळी तुमच्याकरिता खास. तर आजची रांगोळी इतकी सुंदर आहे ना, बघता क्षणी सगळ्या ताईंना आवडणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांना काढता येणार सुद्धा आहे. तर बघू शकताय, अगदी साधा सिंपल चौकोन आखून घेतला. त्या चौकोनाच्या बाजूला आहेत ना, दोन दोन अशा रेषा मारल्या आणि त्याचबरोबर असं गोल 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 चक्राची रांगोळी काढली. इतकी सुंदर आणि सोबर रांगोळी आहे ना, तर प्रत्येक ताईला इझी काढता येईल, म्हणजे सहजासहजी रांगोळी काढता येईल इतकी सोपी रांगोळी आहे. तर माझ्या जे रांगोळीचे व्हिडिओ ज्या ताई आतुरतेने वाट पाहत असतात ना, तर त्यांच्यासाठी आजची खास रांगोळी. आणि कालच्या व्हिडिओला हो बरं का, सगळ्या ताईंनी खूप छान सुंदर कमेंट केल्या. सगळ्या ताईंना रांगोळी खूप आवडली. तर तुम्ही ना अशा म्हणजे कमेंट केल्यानंतर मला आणखीन छान वाटतं. त्यामुळे मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. ताई रांगोळी कशी काढलेली आहे किंवा काय केलेलं आहे ह्याचं आहे ना, थोडं जरी तुम्ही मला म्हणजे हे केलं ना, तरी मला आणखीन उद्या आणखीन ह्याच्यापेक्षा छान काहीतरी करावं किंवा काढावं हे मला असं हे वाटतं. आणि बघू शकताय, बोलता बोलता तुम्हाला रांगोळी इतकी सुंदर माझी काढून झाली. आणि बघू शकताय त्याच्यावरती हळदी कुंकू टाकल्यानंतर किती छान दिसते. त्यामुळे मला आहे ना, रांगोळी काढली की अशी सवय आहे बरं का. ती म्हणजे अगरबत्ती असो किंवा हे गुगळ असो, तर त्या रांगोळीवर भोवती मी फिरवत असते. ते सुद्धा सांगते, दारामधली रांगोळी ही साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. त्यामुळे दारामधली रांगोळी पांढऱ्या शुभ्र जरी काढलेली असेल तर त्या रांगोळीवरती हळदी कुंकू आणि जी पावलं काढलेली आहेत त्याच्यावरती सुद्धा हळदी कुंकू आणि त्याचा आधारानेच हे केलं पाहिजे. रांगोळी ही कधीही पायाने पुसता कामा नये ह्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच दाराच्या एकदम साईडला रांगोळी काढली जाते. चला, तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.